चला आज तुम्हाला दाखवते मी मिक्स व्हेज भाजी। त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, शिमला मिर्च, फ्लॉवर आणि बीन्स। हे रात्रीच मी कट करून ठेवलेले आहेत। ह्यामध्ये बटाटे ॲड करणार मी, आणि माझ्याजवळ ना शिल्लक काही गाजर नव्हता म्हणून मी नाही ॲड करत आहे। तुमच्याजवळ असेल ना तर नक्की ॲड करा, आणि थोडेसे मटार पण ॲड करा। मग हे सर्व भाज्या ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। जोपर्यंत पाणी असं क्लिअर दिसत नाही ना तोपर्यंत हे भाज्या स्वच्छ धुवून घ्या। आता मी तसंच केलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदाच दिसेल। आणि मग स्वच्छ धुतल्यानंतर ना एका पातेल्यात घेऊन ना सर्व भाज्या ॲड करा। आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं ना, सर्व बेसिक मसाले ॲड करायचे जसे आपले रेग्युलर असतात ते हळद, मसाला आणि धना जिरा पूड आणि मीठ हे सर्व ॲड केलं। त्यानंतर मी दही इथे ॲड केलेली आहे। तर दही आंबट नको, व्यवस्थित फ्रेश असलेलीच घ्या, आणि सर्व मिक्स करून घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं। आता इथे एक मी वाटण बनवते, त्यामध्ये मी लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरचे दांडे असतात ना ते घेतलेले आहेत। ह्याचा टेस्ट ना खूप छान येतो। आता मस्त ह्याचं ना एक वाटण करून घेतलं। तुम्हाला जर असं करायचं नसेल ना तर बारीक बारीक कापून पण तुम्ही घेऊ शकतात, काय हरकत नाही। मग इथे सर्व खडे मसाले घेतले आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ॲड केलं थोडंसं हिंग, आणि आपला जो हे वाटलेलं वाटण होतं ते ॲड करून ना पुन्हा बेसिक मसाले ॲड केले मी, आणि चांगलं परतवून घेतलं। आणि माझ्याजवळ ना किचन किंग मसाला आहे तो पण मी ॲड केला। तुम्हाला ह्यामध्ये गरम मसाला टाकायची काही गरज नाही, कारण आपण खडा मसाला टाकलेला आहे म्हणून त्याची काही गरज पडत नाही। आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ह्याला शिजून घ्यायचं जो मसाला आहे तो। त्यानंतरच ह्या सर्व भाज्या ॲड करायच्या, सर्व मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या, आणि पुन्हा चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि शिजायला ठेवून द्यायचं। पाणी काय ॲड केलं मी, कारण भाज्या शिजायला टाईम लागेल आणि मग व्यवस्थित शिजला जाणार नाही म्हणून मी पाणी ॲड केलं। आणि मला ना ही भाजी पूर्ण कोरडी करायची नाही आहे, थोडी ग्रेव्ही टाईपच ठेवायची आहे। त्या पद्धतीनेच मी इथे पाणी ॲड केलं आणि शिजून घेतलं। मग वर मस्त कसुरी मेथी ॲड केली आणि चांगलं कोथिंबीर ॲड केलं। आता कोथिंबीर शिवायचं भाजी कंप्लीट होणार नाही, मग मस्त परतवून घेतलं आणि इथे भाजी रेडी आहे। बघू शकता तुम्ही, अशी थोडी ग्रेव्ही टाईप, इतकी छान वाटते। भातासोबत खा, नानसोबत खा, चपातीसोबत खा, छान वाटते एकदम खायला। मग पहिले इथे गरम गरम मी शैलेशला भाजी चपाती खायला दिली, आणि त्यानंतर मग इथे त्याचा टिफिन भरून घेतला। आता थंडीमध्ये ना खूप फ्रेश भाज्या येतात, तर नक्की ट्राय करून बघा। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।